ओके ठीक आहे. तर बघा आपण जॉईन्स बघत आहे. जॉईन्स काय आहे? जॉईन्सचा यूज करून आपण कंबाईन करू शकतो रोज. ओके. फ्रॉम टू ऑर मोर टेबल्स बेस ऑन रिलेटेड त्या कॉलम वरती. ओके. त्यामध्ये आपण इनर जॉईन बघितला. इनर जॉईन काय करतो? जॉईन करतो आणि रिटर्न करतो असे मॅचिंग रेकॉर्ड्स फ्रॉम बोथ टेबल्स, म्हणजे दोन्ही टेबल मधून जे सेम रेकॉर्ड्स आहेत ना, मॅचिंग वाले, त्यांना तो रिटर्न करतो. ओके. त्यानंतर आपण लेफ्ट जॉईन बघितला. ओके. लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं? असे रेकॉर्ड्स रिटर्न करतो की जे लेफ्ट टेबल मध्ये आहेत, म्हणजे लेफ्ट टेबलचे सर्व रेकॉर्ड्स. ओके. लेफ्ट जॉईन मध्ये. ओके. आणि जे राईट टेबल मध्ये आहेत परंतु जे लेफ्ट टेबलशी मॅच करतात, असे रेकॉर्ड्स आपल्याला रिटर्न होतात. ठीक आहे. त्या जॉईन्सला आपण काय म्हणतो? लेफ्ट जॉईन. ओके. आता आहे आपलं राईट जॉईन. ओके. राईट जॉईन. ओके. आता राईट जॉईन काय करतो? राईट जॉईन रिटर्न्स ऑल रेकॉर्ड्स. राईट जॉईन रिटर्न्स रिटर्न्स ऑल रेकॉर्ड्स. ओके. बघा, राईट जॉईन काय करतो? सर्व रेकॉर्ड्स देतो. ठीक आहे. फ्रॉम द, परंतु कोणते? फ्रॉम द राईट टेबल. ओके. राईट टेबल. ओके. राईट जॉईन रिटर्न्स ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम द राईट टेबल अँड अँड सर स्क्रीन नाही दिसत. सॉरी. मला सांगायचं ना, स्क्रीन शेअर नाही केली म्हणून. सॉरी. ओके. बघा, राईट जॉईन. ठीक आहे. राईट जॉईन रिटर्न्स ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम द राईट टेबल. ओके. फ्रॉम द राईट टेबल. ओके. अँड अँड मॅच रेकॉर्ड मॅच रेकॉर्ड्स अँड मॅच रेकॉर्ड्स फ्रॉम द लेफ्ट टेबल अँड मॅच रेकॉर्ड्स फ्रॉम द लेफ्ट टेबल. ओके. काय करतो राईट जॉईन? राईट टेबल मधले सर्व रेकॉर्ड देतो आणि मॅच करतो अशा रेकॉर्ड्सना जे लेफ्ट टेबल मध्ये मॅच करतात राईट टेबल सोबत. ओके. ठीक आहे. समजलं? आता याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं आपल्याला, तर आपल्याला इकडे यायचंय माय एसक्यूएल मध्ये. वर्कबेंच मध्ये येऊया. इथे करूया राईट जॉईन. ठीक आहे. राईट जॉईन. आता आपल्याकडे पहिले बघावं लागेल की आपण कोणते कोणते टेबल बनवले तिथं. ठीक आहे. आपल्याकडे टेबल आहे एक स्टुडंट नावाचा. ओके. आणि एक आहे कोर्स नावाचा. हेच टेबल घेऊया आपण. ठीक आहे. ऑलरेडी आपण बनवलेले आहेत टेबल. त्यांना काय म्हणजे डबल टेबल बनवण्याची गरज नाही पडणार आपल्याला. ओके. आता राईट जॉईन. ओके. आता सर्वात अगोदर तर आपण पहिले एकदा व्हॅल्यू चेक करून घेऊया. ठीक आहे. तर इथे पहिले एकदा स्टुडंटचं बघून घेऊया. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स करूया. काय झालं? यूज नाही केला का आपण डेटाबेस? कोणत्या डेटाबेस मध्ये? इव्हिनिंग बॅच मध्ये. ओके. इव्हिनिंग यूज इव्हिनिंग बॅच.
ओके. काय झालं? अननोन डेटाबेस इव्हिनिंग बॅच. ओके. EVENIG आहे फक्त. NIG बॅच. हम्म. EVENINGBATCH. ओके. त्याच्यामध्ये घेऊया आपण सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट्स. ओके. तर आपल्याकडे स्वाती, श्वेतांगी, अनिकेत, तेजस मिळत आहे. ठीक आहे. आणि परत आपण एक कोर्सचा टेबल घेतलेला आहे. सो याला आपण एकदा हे करूया. ठीक आहे. आता दोन्ही टेबलमध्ये आपल्याकडे व्हॅल्यू मिळाले, आपल्याकडे टेबल आहेत आपल्याकडे दोन. ठीक आहे. याच्यामध्ये ID वरती आपण बघू शकतो की आपण कसा अप्लाय करू शकतो जॉईन आपला. ओके. सो सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट करावं लागेल. सिलेक्ट, बघा राईट जॉईन मध्ये सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट. हा कोणता झाला टेबल सांगा मला? सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट हा झाला आपला लेफ्ट वाला टेबल. ओके. राईट जॉईन, राईट जॉईन कोणता येईल आता? कोर्स येईल आपल्याकडे. कोर्स ऑन, कोर्स ऑन आणि कशावरती? student.id आणि त्याला करावं लागेल course.id. सो स्टुडंटच नेम आहे ना. ओके. स्टुडंट. ओके. student.id इज इक्वल टू course.id. ठीक आहे. तर बघा आपल्याकडे कोणते कोणते रेकॉर्ड्स फाउंड झाले. आता इथे बघा 1 2 3 4 इथे आलंय. स्वाती, श्वेतांगी, अनिकेत, तेजस. ओके. परत स्वाती, श्वेतांगी, अनिकेत, तेजस आले. ठीक आहे. परंतु राईट टेबलमध्ये सेम व्हॅल्यू परत रिपीट झाल्यात, परंतु इथे आहे ना 5 आणि 6चा जो डेटा आहे इथे HTML CSS आहे. ठीक आहे. परंतु इकडे 5 आणि 6ची व्हॅल्यूच नाहीये, नल व्हॅल्यू आहे इथं. ठीक आहे. तर काय सांगितलं होतं आपण राईट जॉईन मध्ये की राईट जॉईन रिटर्न्स ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम द राईट टेबल बट ओनली मॅचिंग रेकॉर्ड्स फ्रॉम द लेफ्ट टेबल. ओके. म्हणजे लेफ्ट टेबल मध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत ना तेच फक्त आपल्याला मिळतील इथे. ठीक आहे. आणि जे अनमॅच रेकॉर्ड्स आहेत ते मिळणार नाहीत. क्लिअर आहे? म्हणजे राईट टेबलचा पूर्ण डेटा मिळेल, परंतु लेफ्ट टेबलचा जो डेटा आहे तो आपल्याला पूर्ण मिळणार नाही. याला जर आपण डायग्राम मध्ये समजून घ्यायचं झालं तर एकच मिनिट द्या, ओपन होऊ द्यायला एकदा. ठीक आहे. तर बघा आपल्याकडे टेबल हा एक टेबल. ओ सॉरी. बघा आपल्याकडे हा एक टेबल आहे. ठीक आहे. आणि हा एक टेबल आहे. ठीक आहे. परंतु shit, ओके. हा टेबल स्टुडंट आहे इकडचा. ठीक आहे. हा आहे आपला स्टुडंट. हा स्टुडंट आहे. स्टुडंट. आणि हा येलो जो आहे तो आपला कोर्स टेबल आहे. ओके. काय सांगितलं मी की लेफ्ट टेबल मधला जो डेटा आहे, नाही सॉरी, राईट टेबल मधला जो डेटा आहे हा कोर्स वाला जो डेटा आहे तो आपल्याला काय मिळेल?
टोटल डेटा मिळेल आपल्याकडे. ओके, हा जो डेटा आहे ना, तो पूर्ण डेटा मिळेल कोर्स मधला. ओके, आणि हा पण डेटा मिळेल आपल्याला. ठीक आहे, कोर्स मधला, कोर्सचा पूर्ण डेटा मिळेल आपल्याला. ठीक आहे, परंतु हा जो लेफ्ट टेबल मधला स्टुडंटचा डेटा आहे ना, हा फक्त कोणता मिळेल माहिती आहे का आपल्याला? हा फक्त हा डेटा मिळेल आपल्याला. सॉरी, हा पूर्ण मिळेल. ठीक आहे, आणि हा जो आहे, हा कोर्सचा, हे जो स्टुडंटचा डेटा आहे, हा पण आपल्याला पूर्ण मिळेल. म्हणजे जो मिळेल की जो मॅचिंग रेकॉर्ड्स आहे तो मिळेल. जो हा डेटा आहे ना, हा हा नाही मिळणार आपल्याला. सॉरी, दोन्ही घेता येतो. ठीक आहे, त्याला इथं व्हाईट करावं लागेल. याला इथं येलो करावं लागेल. का करते असे? हा, ठीक आहे. म्हणजे ऑल डेटा कोणाचा मिळेल आपल्याला? कोर्सचा. आणि तोच डेटा मिळेल मॅचिंग रेकॉर्ड्स वाला स्टुडंटचा. आणि हे आपल्याला कुठे मिळेल? राईट जॉईन मध्ये. ठीक आहे, इन राईट जॉईन. ओके, आता आपल्याला बघायचं नेक्स्ट आहे आपल्याकडे फुल जॉईन. कोणता जॉईन आहे? फुल जॉईन. ओके, इट इज अ रेगुलर जॉईन. ठीक आहे, इट इज अ रेगुलर जॉईन, but the table is joined, but the table is joined with itself, with itself. ओके, आता आपल्याकडे पूर्ण रेट डेटा मिळेल. कोणता? लेफ्ट टेबलचा पण आणि राईट टेबलचा सुद्धा. ठीक आहे, परंतु लेफ्ट फुल जॉईन आपल्याला जर का यूज करायचा असेल, ठीक आहे, काय सांगते मी? फुल जॉईन जर का आपल्याला यूज करायचा असेल, तर त्याला आपल्याला त्याची युनियन बनावी लागते. त्याची युनियन बनवावी लागते. ठीक आहे, काय बनवावी लागते? त्याची युनियन. ठीक आहे, बघा, फुल जॉईन जर का समजून घ्यायचं असेल, तर ऑल डेटा आपल्याला लेफ्ट तर मिळणारच आहे, परंतु ऑल डेटा आपल्याला राईट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, आणि ते पॉसिबल कसं आहे? विथ द हेल्प ऑफ युनियन. फक्त आपण फुल जॉईन हा कीवर्ड यूज करून, म्हणजे त्याला तो डेटा गेट नाही करू शकत आपण. ठीक आहे, सो सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट. ओके, सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट, याला यूज करतो आपण लेफ्ट जॉईन कोर्स. ओके, ऑन कशावरती? स्टुडंट डॉट आय डी इज इक्वल टू कोर्स डॉट आय डी. ओके, आणि याला लावायची आपल्याला युनियन. सो युनियन, युनियन परत येईल आपल्याकडे सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट. ओके, स्टुडंट. आता आपल्याला, मला सांगा, लेफ्ट जॉईन मध्ये काय होतं? ऑल डेटा मिळतो लेफ्ट टेबलचा. ओके, सोबत मॅचिंग रेकॉर्ड्स मिळतात कोर्स टेबलचे. ओके, तसंच आपल्याकडं राईट टेबलचा पण पूर्ण डेटा घ्यायचा असेल, तर लेफ्ट जॉईन लावावा लागेल. मग त्यामध्ये काय होईल? राईट टेबलचा तर पूर्ण डेटा मिळतोच,
बट काय होत आहे, लेफ्ट जॉईन मध्ये सॉरी लेफ्ट टेबल मध्ये जे मॅचिंग रेकॉर्ड्स आहेत ते पण मिळतील. मग यामध्ये काय होईल, जर आपण युनियन केली या दोन्ही टेबलची, ठीक आहे, लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन जर का एकत्र केलंय, तर आपल्याला ऑल मॅचिंग रेकॉर्ड्स तर मिळतीलच, परंतु जो डेटा मॅच होत नाही तो सुद्धा डेटा आपल्याला इथे मिळून जाईल. ठीक आहे. जर अनमॅच डेटा सुद्धा आपल्याला घ्यायचा असेल तेव्हा आपण फुल जॉईन यूज करू शकतो. ठीक आहे. सिलेक्ट ऑल फ्रॉम स्टुडंट, राईट जॉईन. राईट जॉईन काय लिहित आहे, कोर्स ऑन. ठीक आहे. कोर्स ऑन काय लिहि, स्टुडंट डॉट आय डी इज इक्वल टू कोर्स डॉट आय डी. क्वेरी एंड होईल आणि जर का मला हिट केलं, सॉरी, ओके, तर बघा क्वेरी नव्हती चुकली आपली तिथं, हिट नव्हती झाली क्वेरी. बघा 1 2 3 4 हे एकदा रेकॉर्ड मिळालंय आपल्याला. ठीक आहे. आपल्याकडून डबल एकदा क्वेरी हिट झाली होती, त्याच्यामुळे तो डबल डेटा आलेला आहे. ठीक आहे. बघा परत आपल्याला काय मिळालं, 1 2 3 4 ओके, आणि 1 2 3 4 आणि परत खाली HTML CSS हा राईट जॉईनचा तर पूर्ण डेटा मिळालाच आपल्याला. ठीक आहे, राईट टेबलचा. परंतु लेफ्ट टेबलमध्ये जो डेटा नव्हता तो इथं तर नलच असणार आहे. ठीक आहे. इकडे जर का व्हॅल्यू आहे, परंतु इकडे जर का व्हॅल्यू नसेल तर हे तर नलच राहील. परंतु आपल्याला दोन्ही टेबलचा पूर्ण डेटा मिळाला. ठीक आहे. आणि राईट टेबलमध्ये जे एक्स्ट्रा रेकॉर्ड्स होते ते सुद्धा आपल्याला इथे मिळाले. ठीक आहे. हे आपण पॉसिबल करू शकतो विथ द हेल्प ऑफ फुल जॉईन. आणि फुल जॉईन यूज करण्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल युनियन. ओके. आता युनियन मध्ये काय होतं माहिती आहे का, युनियन मध्ये आपण यूज कधी करू शकतो हे युनियन. ठीक आहे. याला यूज कसं करू शकतो, इट इज यूज टू कंबाईन रिझल्ट. ओके, कंबाईन रिझल्ट set of two tables, combined result and set of two or more select statements. टेबल म्हणल्यापेक्षा select two or more statements. Okay. And it gives unique records, and it gives unique records. Okay. ठीक है. And every select statements should have same number and columns. Number of columns. Sorry, number and columns नहीं, number of columns. And every statement is selected. Select method है ना. Every select and every select should have same number of columns. Columns वरती यूज करतोय ना आपण, columns, same number of columns. ओके. ठीक आहे. इथे आपलं जॉईन्स चा पार्ट संपलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण